झी 24 तास एक पाऊल पुढे। आम्ही जनसामान्यांना हाच प्रश्न विचारलेला की खरंच दुष्काळावरून राजकारण होतंय का? बघूया लोक काय म्हणतात ते, कारण ज्या पद्धतीने मुद्दे मांडले जात आहेत त्यावरूनच कुठेतरी वाटतंय की राजकारण होतंय आणि लोकांना पण असंच वाटतंय। 94% लोकांना वाटतंय की खरंच राजकारण होतंय। शशिकांत शिंदेजी, मला एक सांगा की आता जसं मधुकरराव म्हणाले, त्यांनी काही गंभीर गोष्टी म्हणाल्या, ते हे पण म्हणाले की सरकारचा हा डाव आहे आणि सरकार जाणून बुजून करतंय काही पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यांना तसंच ठेवायचं आणि पैसा उकळत पैसा सरकारकडून घेत राहायचा। हे तुम्हाला कितपत मान्य आहे? नाही, यामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 747 प्रकल्प जे आहेत ते सध्या आता 47 प्रकल्पांची कामं या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। आतापर्यंत कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 52,000 कोटीच्या वरती त्या ठिकाणी खर्च झालेला आहे। अपेक्षित असलेला 75,000 कोटी आपल्याला अपेक्षित आहे। दुसरी गोष्ट असं आहे, सरकार प्रयत्न करतं असं जो करत नाही असा जो आरोप होतोय तो चुकीचा आहे। 2009, 2010, 2011, 2012 या संदर्भातून केंद्रातून सर्वात जास्त निधी सरकारने या संदर्भामध्ये महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की त्यांनी सर्वात जास्त निधी उपलब्ध करून दिला। मागच्या अर्थसंकल्पाच्या वेळेला सुद्धा 6,900 कोटीच्या दरम्यान आपण या प्रकल्पाच्या संदर्भातून आपण तरतूद केलेली आहे। आज 75,000 कोटी या संदर्भातून निर्माण करून आपण जर निधी उपलब्ध करायचा, राज्याचे इतर सुद्धा प्रश्न असतात, राज्याचे इतर सुद्धा अत्यावश्यक नाही शिंदेजी प्रश्न शेवटी प्रश्न मी बोलतो पुढे मी येतो ना। आपण प्रयत्न केला, AIBP पासून सगळीकडे आपण प्रयत्न केले आणि 2495 कोटी मागच्या वेळेला तरतूद केली। आताची 1700 ते 1800 कोटीपर्यंत या ठिकाणी मागणी आहे। माझं म्हणणं एवढं आहे, आणि सर्वात जास्त जे पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीच्या कुशीमध्ये पाऊस जास्त पडतो त्या ठिकाणी सर्वात जास्त प्रकल्प या महाराष्ट्र राज्याचे सिंचनाचे आहेत, ते सर्वात जास्त प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे। हा काय त्यांचा दोष नाही आहे। त्या प्रकल्पाला जर आज 70-80 त्या प्रकल्पाची आज किंमत 150-200 कोटी असेल, तो वाढत वाढत किंमत जाऊन ती 700-800 कोटीवर जाते। आज राज्य म्हणून काय विचार करताना आम्ही कोणाचा पैसा काढून पळवण्याच्या बाबतीमधली भूमिका करत नाही। मुद्दा असा आहे, दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी काहीतरी योजना करत असताना मागच्या वर्षी सरकारने जाहीर केलं की अनुशेषाचा असलेला हा जो अनुशेष आहे तो पूर्ण संपलेला आहे आणि त्याप्रमाणे मग निधी वाटप सुरू झाला। आम्ही आता काल राज्यपालांना भेटलो, त्याचा विषय समजून घ्या। आज देवेंद्र फडणवीस सुद्धा गेले असतील। आम्ही गेलो भेटायला एवढ्यासाठी की मागच्या महिन्यामध्ये त्यांनी जो आदेश काढला 371(2) पासून की या बाबतीमध्ये जो सिंचनाचा अनुशेष आहे त्या वाटप झाल्याशिवाय त्याप्रमाणे बाकीचं त्या ठिकाणी निर्णय देता येणार नाही। आता हा गेले 10 वर्ष या अनुशेषातून पश्चिम महाराष्ट्रातले दुष्काळी पट्ट्यातले जे लोक होती या अनुशेषाच्या हातातून आम्हाला या ठिकाणी निधी उपलब्ध झाला नाही। परत आता नवीन प्रश्न हाच आहे शिंदेजी, प्रश्न हाच आहे, जर निधी उपलब्ध होत नसेल, प्रकल्पांच्या घोषणा होत असतील तर नक्की याची जबाबदारी कोणी घ्यायची? देवेंद्र फडणवीसजी तुम्ही काय म्हणाल? नवीन प्रकल्प आलेच नाही साहेब, ऐकून घ्या। नवीन प्रकल्प काढण्याच्या बाबतीत मला पहिल्यांदा 2-3 गोष्टी पटापट या ठिकाणी सांगू इच्छितो। पहिली गोष्ट अशी, देवेंद्र पहिली गोष्ट अशी की सर्वाधिक अंतिम सिंचन क्षमता या ठिकाणी जी तयार होऊ शकते, नाही कोणाला आपण कोण बोलताय म्हणजे बोला देवेंद्र झालं तर मी बोलतो। हा नाही, पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सर्वाधिक अंतिम सिंचन क्षमता ही विदर्भातच तयार होऊ शकते आणि सर्वात कमी सिंचन क्षमता विदर्भात तयार झालेली आहे। दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी शिंदेजी जे सांगता आहे, एक गोष्ट आपण लक्षात घ्या, 75,000 कोटी रुपयाचे पाणी साठ्याचा उपयोग मी औरंगाबाद सांगेल, अमरावती सांगेल, आकडेवारी द्यायची तर आकडेवारी देतो। सिंचन झालेल्या पाणी साठ्याचा उपयोग सुद्धा त्या ठिकाणी झाला नाही, हा एक मुद्दा। दुसरं, आपला असलेला निधी शिंदेजी याचं कारण आपल्याला सांगतो। याचं कारण असं आहे, आपण धरणं तयार केली पण आपण कॅनलला पैसे दिले नाहीत, आपण पाटचऱ्यांना पैसे दिले नाहीत। धरणं जी तयार केली त्या धरणातलं पाणी विद्युत प्रकल्पांना देऊन टाकलं, शेतकऱ्याच्या शेतीला येऊ दिलं नाही। आता आपण अप्पर वर्धाचं पाणी त्या ठिकाणी अमरावतीच्या सिंचनाचं जे पाणी होतं पंतप्रधान पॅकेज मधनं तयार केलं होतं, ते सगळं पाणी विजेला देऊन टाकलं। म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीला पाणी येण्याकरता कॅनल तयार करावा लागतो, पाटचऱ्या तयार कराव्या लागतात, दिले का त्याच्याकरता पैसे?
म्हणजे एकीकडे पैसे द्यायचं नाही आणि दुसरीकडे सांगायचं सिंचनाचा उपयोगच होत नाही. मागच्या वेळेला तरतूद केलेल्या पैसे दुसरीकडे का वळवायला लागले देवेंद्र? 75,000 कोटी रुपयाचे प्रकल्प हातामध्ये घेतले आणि 4-5 हजार कोटी रुपयाचे प्रोव्हिजन करता. कसे प्रकल्प पूर्ण होतील? तुम्हाला आंध्र प्रदेशचं उदाहरण घ्या. तुमचं सरकार होतं, 1.5 लाख कोटी रुपये त्यांनी खर्च केले 5 वर्षामध्ये. आहे ना तुमच्यावर 2,52,000 कोटीचं कर्ज. मग दरवर्षी 20,000 कोटी रुपये सिंचनाकरता का ठेवत नाही? 75,000 कोटीचे प्रकल्प जर पूर्ण करायचे असतील तर 20,000 कोटीचं सिंचनाचं या ठिकाणी अंदाजपत्रक असलं पाहिजे. ते आपण करत नाही आणि या ठिकाणी दुसरीकडची फक्त पाण्याची पळवापळवी करायची, निधीची पळवापळवी करायची. किंमतकर साहेबांनी सांगितली ती गोष्ट खरी आहे. दिलेला वापरला का देवेंद्र? खऱ्या अर्थानं 500 टीएमसी पाणी उपलब्ध असताना 1000 टीएमसीचे प्रकल्प हातामध्ये घ्यायचे आणि मग सगळं अर्धवट ठेवायचं आणि त्याचा दोष आम्हाला द्यायचा. आज या ठिकाणी जो अन्याय विदर्भावर झालाय, आपण एक लक्षात घ्या. राज्यपालांनी मागच्या काळात अलेक्झांडरांनी स्पष्टपणे सांगितलं की जे पश्चिम महाराष्ट्रातले दुष्काळी तालुके आहे तिथली देखील सिंचन सरासरी ही राज्याच्या सिंचन सरासरीच्या वर आहे, हे लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आज दुष्काळी तालुक्यातली जी पश्चिम महाराष्ट्रातली सिंचनाची सरासरी आहे त्याच्या अर्धी देखील सरासरी ही विदर्भातल्या तालुक्यांची नाही आहे. पण तरी देखील पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्यांना मदत झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. पण ती मदत कुठनं होणार आहे? हा जो तुम्हाला पैसा पश्चिम महाराष्ट्रात मिळतो तो तुमचे मोठे नेते जे प्रगत भाग आहे त्या भागाकडे पळवून नेतात, ते तुमच्यावर अन्याय करतात. त्या अन्यायाच्या विरुद्ध बोलायच्या ऐवजी तुम्ही विदर्भाचा पैसा का पळवून नेता, हा आमचा आक्षेप आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. या ठिकाणी देवेंद्रजी, आपण मगाशी जसं बोललो की खरंच आपण जेव्हा नियोजन करतो तेव्हा पैशाचं नियोजन बरोबर का केलं जात नाही, कारण जे प्रकल्प घेतो मग त्याला पैसे का दिले जात नाहीत, हे जे मुद्दे आहेत. जसं कृष्णा खोऱ्यांचा मुद्दा पण नीलमताईंनी उपस्थित केला. झी 24 तास एक पाऊल